मनात बसलेलं अगदी छान वाटतं मनात बसलेलं पहिला भ्या होता ते ते आम्ही मैसूर बेंगलोर या ठिकाणी जे केंद्र आहेत शेती केंद्र या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग पाहिले आणि ते प्रयोग आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील आम्ही राबवण्याची तयारी ठेवलेली आहे. आपण शेती करतोय, कोण म्हणतंय शेतीमध्ये नफा नाही आणि नफा नाही तर आत्महत्या खरंच करावी. नफा नाही म्हणणारा त्यानं आत्महत्या करावी. अरे जिद्द ठेवा, बाळग ठेवा. तर जमिनीचा तुम्हाला थरथरट वाटतोय, जमिनीसाठी पिकासाठी थरथरट वाटतोय, अफलातून पिकं घ्या, अफलातून पिकं घ्या. त्याच्यासाठी पछाडलं पाहिजे. पछाडून आम्ही ज्यावेळी दौरा आम्ही काढला, म्हैसूर दौरा, बेंगलोर दौरा, तिथल्या शेतकऱ्यांना तिथला असा अनुभव म्हणजे ऊर्जा निर्माण करून आलो आम्ही. असं प्रत्येकाला जर वाटायला लागलं, अरे तू विकणार जमीन, त्याच्या थोबाडीत मारलं पाहिजे. तू विकणार का? तुला राबायची ताकद नाही. अरे नोकरी नको कर, धंदा काढ, जनावरांचा धंदा काढ, तर शेती ठेव. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. कोल्हापुरातील शेतकरी म्हणजे प्रत्येक वेळेला शेतामध्ये राबणारा. कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने ऊस शेतीवरती भर दिली जाते, मात्र त्याचबरोबर इतर पिकांना देखील भर देण्यासाठी आणि तसेच प्रगतशील शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अधिकाधिक निर्माण होण्यासाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांना परराज्यातील दौरा आहे जो घडवून आणला. आत्मा आणि कृषी विभाग आणि त्याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या वतीनं आहे हा परराज्यातील दौरा संपन्न झाला. जाताना शेतकऱ्यांना आहे जे ट्रेनमधून प्रवास घडवण्यात आला आणि येताना मात्र पहिल्यांदाच कोल्हापूरचे सगळे शेतकरी आहेत जे विमानामध्ये बसले. त्यांचा हा नेमका प्रवास कसा होता आणि त्याचबरोबर हा अभ्यास दौरा कसा होता त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल? कोल्हापुरातील प्रगत शेतकरी आहेत, आज परराज्यातून अभ्यास दौऱ्यावरून आलेले आहेत. कसा होता हा सगळा अनुभव? निश्चितच आपण म्हटल्याप्रमाणे माननीय पालकमंत्री महोदयांनी संकल्पना मांडली. आपल्याकडं कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं मॅन्डेटच आहे की शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरा आणि प्रात्यक्षिकं या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रसार हे करत असताना आपल्या जिल्ह्याशी साजेसं जसं संस्था ज्या आहेत, फळबाग लागवडीला चालना मिळाली पाहिजे. त्याचबरोबर आपण उत्पादन भरपूर काढतो, परंतु उत्पन्न वाढवायचं असेल, डबलिंग द इन्कम करायचं असेल तर त्याला प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग प्रक्रियेचं तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करायचं असेल तर केंद्र शासनाची जी संस्था आहे CFTRI म्हैसूर, तिथं ते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी या सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान आत्मसात केल्यानंतर एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी लागणाऱ्या मशिनरीची गरज असते आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज कुठल्या उपलब्ध आहेत त्याचा त्यांनी अभ्यास केला आहे. हे सगळं करत असताना सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही अभ्यास काही संस्थांना भेट देऊन त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर IIHR म्हैसूरमध्ये जी हॉर्टिकल्चरची संस्था आहे, या हॉर्टिकल्चरच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला फळबाग लागवडीला चालना कसं देता येईल, त्याचबरोबर फळाचं एक्सपोर्ट कसं करता येईल, त्याचं पॅकिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग कशा पद्धतीनं करता येईल या दृष्टिकोनातून हे सगळा इत्थंभूत अभ्यास हे करून आलेले आहेत. आणि हे सगळे शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. चांगलं त्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करून शासनापुढं एक नवी उंची त्यांनी गाठलेली आहे. तर अशा या माध्यमातून ह्यांच्याबरोबरच आपली जी संकल्पना आहे म्हणजे एका पाठीमागे किमान 25 ते 50 लोकांना त्यांनी प्रशिक्षित करावं, असं जॉमेट्रिक प्रोग्रेशननं जसं आपण पुढे जाऊ शकतो तशा पद्धतीनं ही नवीन तंत्रज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले शेती दूत म्हणून सुद्धा हे काम करतील. आणि हा निश्चितच हे झालं तर हा जो आंतरराज्याचा सहल आपण नियोजन केलं हे यशस्वी झालं असं समजता येईल. नक्कीच कोल्हापुरातील प्रगतशील शेतकरी आहेत ते शेतीदूत म्हणून आता काम करतील असं सरांनी सांगितलं. आपण जाणून घ्या कसा होता एकंदरीत अनुभव, तुम्ही कुठून गेलेला होतात आणि संपूर्ण अनुभवामध्ये काय शिकण्यासारखं मिळालं आणि तुमच्या शेतीमध्ये आता नवीन प्रयोग तुम्ही काय करणार आहात? मी धामणवाडी गावातून, राधानगरी तालुका धामणवाडी गावातून गेलेलो आहे. पहिल्यांदा या कृषी खात्याचं
आभार मानावं तेवढं थोडेच आहेत. कारण का त्यांनी संकल्प हाती घेतलेला आहे की रासायनिक शेती मुक्त म्हणजे जैविक शेती जेवढी करता येईल तेवढी शेतकऱ्यांना कशी करता येईल यासाठी त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे किंवा वेळोवेळी त्यांना दौरे घेणे हा आपले पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून अधिक या कृषी विभागाची जी संपूर्ण टीम आहे यांनी जे आम्हाला दौऱ्याकरता हे केले ते आम्ही म्हैसूर बेंगलोर या ठिकाणी जे केंद्र आहेत शेती केंद्र या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग पाहिले आणि ते प्रयोग आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील आम्ही राबवण्याची तयारी ठेवलेली आहे आणि त्याचा उपयोग फार आम्हाला शेतकऱ्यांना चांगला होईल. नक्कीच कोल्हापुरात पहिल्यांदा बाहेर गेला होतात, म्हैसूर सारख्या ठिकाणी गेला, तिकडच्या आठवणी काय आहेत? म्हणजे वेगळी अशी आठवण काय तिथे तुम्हाला मिळाली? म्हैसूर सारख्या ठिकाणी तसं बघितलं तर सेंद्रिय शेतीचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं आणि आपली रासायनिक शेती कमी करून सेंद्रियमध्ये आपण कसं वाढ करायची याचं तंत्रज्ञान आम्ही कोल्हापूरवाल्यांनी घेतले आणि ते कोल्हापूरमध्ये आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्याचबरोबर आणखीन काही शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापूरमध्ये साधारण ऊस पीक घेतलं जातं, भात आहे, नाचणी, सोयाबीन, भुईमूग ही पिकं घेतली जातात. म्हैसूरमध्ये वेगळं काय पीक बघायला मिळालं आणि त्याचबरोबर ते पीक आहे ते कोल्हापूरमध्ये घेण्याचा प्रयोग तुम्ही करणार आहात? मी नानासो विठोबा चौरे, राहणार पोसरतवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. ह्या अंतर्गत आत्मा अंतर्गत आम्ही शेतकरी पूर्ण गेलेलो होतो सगळ्या ह्याच्यातून आणि माननीय आंबेडकर साहेब यांच्या मार्फत आणि त्यांची टीम. तर आज मला असा अनुभव आला की आपण शेती करतोय, कोण म्हणतंय शेतीमध्ये नफा नाही, आणि नफा नाही तर आत्महत्या खरंच करावी. नफा नाही म्हणणारा त्यानं आत्महत्या करावी. आणि जिद्द ठेवा, बाळग ठेवा. तर जमिनीचा तुम्हाला थरथरट वाटतोय, जमिनीसाठी पिकासाठी थरथरट वाटतोय, आपलातून पिकं घ्या, आपलातून पिकं घ्या. त्याच्यासाठी पछाडलं पाहिजे. पछाडून आम्ही ज्यावेळी दौरा आम्ही काढला, म्हैसूर दौरा, बेंगलोर दौरा, तिथल्या शेतकऱ्यांना तिथला असा अनुभव म्हणजे ऊर्जा निर्माण करून आलो आम्ही. असं प्रत्येकाला जर वाटायला लागलं, अरे तू विकणार जमीन, त्याच्या थोबाडीत मारलं पाहिजे. तू विकणार का? तुला राबायची ताकद नाही. अरे नोकरी नको कर, धंदा काढ, जनावरांचा धंदा काढ. कारण शेती आणि सेंद्रिय शेती काय केल्याशिवाय पर्याय नाही. त्या रोगराईने ह्याच्यापासून जरा सुद्धा त्यांना पर्याय नाही, अजिबात पर्याय नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. जय जवान म्हटलं जय किसान यांचा नारा लागलाच पाहिजे. आणि आम्ही ज्यावेळी आम्ही गेलो, आम्हाला असे आठवण आम्हाला झाली की छत्रपतींच्या काळात जर मोहीम त्यांची निघाली तर खरोखर म्हणजे महिरजी नायकासारखं त्यांचं मान्य म्हणजे तिथं जाऊन कुणाची आपल्या मावळ्यांची जरा सुद्धा दखल, कुणालाही जरा सुद्धा त्यांच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला जे सांभाळलं, असं आम्हाला वाटलं की आम्ही शिवाजी महाराजांच्या काळातच आता आहोत. असं साहेबांनी आम्हाला, आंबेडकर साहेबांनी एवढं योगदान दिलंय की आतापर्यंत कुठल्या मंत्र्यांनी दिलेलं नाही. खरोखर म्हणजे आणि आमच्या अशीच पाठीशी राहावं. आणि मी म्हणतो या आभाराचे भार कशाला, ह्या संस्काराची साठी फुलाचा हार कशाला, आम्ही आंबेडकरांसाठी हृदयामध्ये घर बांधू त्याच्यासाठी मी दरवाजा कशाला. जय महाराज. नक्कीच आपण पाहिलं की त्यांच्या भावना खूप उत्स्फूर्तपणे अशा उफाळून आलेल्या होत्या आणि शेतकऱ्यांविषयी खूप महत्वाचं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि कोल्हापुरातील शेतकरी आहेत ते या अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले होते आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो की काय भावना आहेत. मामा, काय सांगाल, कसा होता हा अनुभव आणि तुमचं वय काय आहे त्याच्याबद्दल सांगा. आम्ही शेती अनुभवासाठी म्हैसूरला गेलो आणि बरेच तिथं शेती फॉर्म बघितले आणि ते फॉर्म बघितल्यानंतर आमचं हृदय भरून आलं की खरोखर बाबा आंबेडकर साहेबांनी ह्या असा दौरा काढला आणि अतिशय पोट भरून तिथले अनुभव घेऊन शेतीचे अनुभव घेतले, परत आपल्याला बाकीचे पिकं कशी करायचे त्याचा अनुभव घेतला. आणि इथं आपण अनुभव घेऊन येऊन इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही शिकवण देणार आणि ती शिकवण अतिशय म्हणजे आनंदाने देणार की आंबेडकर साहेबांनी त्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याला शिकवण दिली. मग त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा शेतकरी इतर शेतकऱ्यांना अनुभव देणार आणि त्यांना सुद्धा भरपूर हे करणार. मामा, कुठून गेला होता तुम्ही म्हैसूरला? तुमचं वय काय आहे आणि विमानात जेव्हा पहिल्यांदा बसला तो अनुभव? पहिल्यांदा विमानात बसलेलं अगदी छान वाटलं. विमानात बसलेलं पहिला भ्या होता. भीती का वाटली? पण भीती का वाटली? भीती म्हणजे काय होतं काय की असं वाटलं हो कवा बसाय नाही पैसे म्हटल्यावर ते हे वाटलं आणि प्रवास चांगला झाला.
वरना विमानात कसं दिसत होतं सगळं नाही सर? सगळं असं दिसायचं अंतर. इच्छा पूर्ण झाली विमानात. इच्छा पूर्ण झाली बघा. मामा तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय सांगितलं काय सांगाल विमानावर? आम्ही प्रवास केला आहे हो. तिचा मग हे गेला ती शेती जरा बघितली मैसूरमध्ये. ती ही जी आहे वेगवेगळ्या खताची शेती कशी करायची काय ट्रायल चालली आमची. मग काय त्यांना ते निष्कून बघायचं. पण कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त ऊस पीक घेतलं जातं. ऊस आणि भातच कोल्हापूरमध्ये हो. दुसरं आमच्याकडे काय नाही. पावसामुळे येत नाही आमच्याकडे. दुसरं कुठल्याच येतात येत नाही. भात आणि ऊस. तिकडे आता पाऊस कमी आहे. आमच्याकडे पाऊस आहे त्याच्यामुळे भात नाही येते आपले. उडीद नाही मका हे काय काय आमच्याकडे येत नाही. तिकडे आता सगळी चित्रा पाहिजे पिकायची. ती पिकं इकडे कशी? ती आता पाऊस असला तरी कमी आहे नाहीतर आणि डोंगर आणला आमच्या गालावर तर गहू थोडी गहू आणि दडका. हा अभ्यास दौऱ्याचा अनुभव कसा होता? चांगला होता. हा नक्कीच आपण पाहिलं कोल्हापुरातील हे सगळे प्रगतशील शेतकरी होते आणि कोल्हापुरातून ते म्हैसूर आणि बेंगलोरला गेलेले होते. त्यांचा अनुभव नेमका कसा होता आणि त्याचबरोबर त्यांनी शिकून आलेल्या गोष्टी आत्मसात करून आलेल्या गोष्टी आहेत ज्या कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाच्या ठरणार आहेत याविषयी त्यांच्या सगळ्यांकडनं आपण जाणून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमान प्रवास अनेकांनी पहिल्यांदा केला. अनेकांचं विमान प्रवासाची इच्छा देखील पूर्ण झाली आणि त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. या संपूर्णच कोल्हापूरच्या या अभ्यास दौऱ्याबद्दल तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. याबरोबरच मी येथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.